आली आहे आणि इट मस्ट बी समथिंग लो किंडा वाइब. नो, इट इज ऑलवेज गोइंग टू बी अ हाई किंडा वाइब विथ मी. हे सगळं बाजूला 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग की वजह से. सो मी परत चालली आहे ट्रिपवरती आणि इट्स नॉट द ट्रिप वेअर मी माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्ससोबत जाते किंवा कोणासोबत शर्वरीसोबत मी आणि शर्वरी. बट इज दिस टाइम इट इज मी, शर्वरी अँड आवर मम्मी. सो आम्ही आता जस्ट निघालो आहे घरून विथ आवर बॅग्स अँड एव्हरीथिंग. आणि आमची दादरवरनं ट्रेन आहे आणि हिने लिपस्टिक पाडली अशा प्रकारे लिफ्टमध्ये. आणि शर्वरी आम्हाला भेटणार आहे स्टेशनला, दादर स्टेशनला. आणि आता वाजले आहेत ऑलमोस्ट 9 आणि आमची 9:30ची ट्रेन आहे. अँड वी आर ऑलमोस्ट रनिंग लेट बट 10 to, कारण टॅक्सी भेटली पाहिजे, आम्ही टायमात पोहोचलं पाहिजे. दॅट इज अ थिंग. सी यू सून बॅक दादर इन 3 days. मला माझं दादर एवढं प्रिय आहे की लाईक मला दुसरीकडे ठीक आहे मी जाईन राहीन बट इट्स लाईक आफ्टर सम टाईम आय नीड दिस प्लेस. इट्स लाईक दॅट बिकॉज दिस होल्ड्स सो मच इमोशन, सो मच मी आय कॅनॉट एक्सप्लेन इन वर्ड्स. समझ रहे हो, समझ रहे हो आप, समझ रहे हो ना. बस एवढं असं खूप इट फील्स डिफरंट टू स्टे हिअर. वेस्टवाल्यांना वेस्ट खूप आवडतं, ईस्टवाल्यांना ईस्ट खूप आवडतं. सो दादर हॅज अ डिफरंट इमोशन अँड एव्हरीबडी लव्स दादर सो मच. लाईक भले बाहेर कुठे जरी लोक राहत असतील ना तरी त्यांचं असं त्यांना त्यांच्या इकडे पण आवडतं बट त्यांचं असं असतं की दुसरं कुठे म्हटल्यावरती इट शुड बी दादर. सो आय फील सो मच लकी, टच वूड की मी दादरमध्ये राहते आणि पुढे जाऊन मी कोणतरी दादरमधलाच शोधणार आहे. सो ऑल द बेस्ट टू मी. ॲज युजल शर्वरी लेट आहे. वाजल्यात आता 9:20 आणि आमची गाडी आहे 9:42ची आणि आमच्या मॅडम अजून 15-20 मिनटं लेट आहेत. म्हणजे समजते ती एकदम कट टू कट येते आणि शी इज नाव लाईक मला फोन करून मला अपडेट करा कुठे येते काय येते आपलं असं तसं ह्याव त्या वगैरे. आम लाईक ओके ब्रो, यू ॲज युजल इट्स रोजचं थिंग आहे, नथिंग न्यू. अशी कुठची जागा नाही जिकडे शर्वरी लवकर पोचते आयुष्यात. नेहमी लेट करते नेहमी, फक्त ट्रेन नको मिस करून दे म्हणजे झालं. तर आता ही लातूर एक्सप्रेस समथिंग जाते तर ह्याच्यानंतर आता मोस्टली आपलीच गाडी आहे, आपलीच आहे आपलीच. माझ्या पप्पा तर रेल्वेचा जावंही असं तो बोलतो बट बाबा त्याच्यानंतर बघू आता कुठे लागते गाडी वगैरे. आणि लेट्स सी इफ शी कम्स ऑन टाईम. मम्मी आर यू एक्सायटेड? मी मम्मीला अशी पहिल्यांदा घेऊन जाते कुठेतरी. आम्ही असं अगोदर दोघी असं गेलो नाही कुठे वगैरे कारण आमच्यासोबत नेहमी आमचा पप्पू असतो. सो आमचा प्रसू नाही आहे आज बट देन टू वी आर गोईंग ऑन अ ट्रिप लिव्हिंग हिम बिहाइंड. टिंगा बरी मौतला असं टक्करून शू करके वापस आई आहे जस्ट बिकॉज आमची ट्रेन लेट झाली आहे म्हणून. नाहीतर एव्हाना आमची ट्रेन डिपार्ट व्हायला पाहिजे होती. भाई ट्रेन आली, पोरगी कुठे राहिली? या आईचा घो, ट्रेन आली. ट्रेन आली आहे गाईज पण शर्वरी काय अजून आली नाहीये. वेर इज शर्वरी? आली शर्वरी आली. आली आहे आउट ऑफ ऑफिस. मम्मी कुठे आहे? काकावर आले सोडायला. हेलो हेलो आलेला आहे शर्वरीचं. आणि शर्वरीच्या नादात ना एक एस्थेटिक काय शॉट घेतलाय त्या ट्रेनचा ना काय घेतलंय.
स्ट्रेट आउट ऑफ ऑफिस. ते सगळं पॅकिंग मी आता 5 मिनिटात पॅकिंग केलं पहिल्या. माझी ट्रेन आहे 9:30ची. मी ऑफिसमध्ये सांगून आली माझी ट्रेन आहे, मला निघायचं. आणि मी किती वाजता निघाली ऑफिसमधनं? 5:30 निघाली आहे मी मी असं करू शकली ऑफिसमधून. असते, बट माझ्यात खात मी काल ट्रेकला गेली, मी काल दांडी मारली, मग मी माझ्या शिवाय गेली आहे ट्रेकला, माझ्या शिवाय. एक ट्रेकला येत नाही सोबत. हा? अरे आता नवीन ऑफिस जॉईन केलं तर मी ट्रेकची पण सुट्टी घेऊ, सगळ्या सुट्ट्या घेऊ. तरी मी फोर्स करू, चल सुरेश मग मी अगोदरच्या ट्रेक्स मध्ये एकटीच जाऊन आली सगळ्या. अशातली गोष्ट नाही की मला घेऊन गेली किंवा काय की नाही आज तू चलच वगैरे, काय माहिती. अशी मालवणला येशील ना. अरे यार मालवण इज लाइक नहीं जाने मेरे को हो गया मेरा मालवण. अशीच नखरे असतात, काय नाही. यार, तेवढं लवकर कोण होते. So leaving this aside, the thing was की आम्ही दोघे एकत्र आहोत आणि असं होणार नाही की प्रँक वाला एलिमेंट काय नसेल. सो आम्ही आमच्या मम्मीला सांगितलं होतं की आम्ही जेव्हा सगळं करायचं चालू झालं दोघा बायकांचं गॉसिप, तर मग आम्ही आमचा एलिमेंट ॲड केला होता प्रँकचा. आणि आम्ही सक्सेसफुली त्या लोकांना प्रँक काय केलं की नाही आपण तर नॉर्मल स्लीपरने जाणार आहे. आणि माझ्या मम्मीने माझी टोमणी अशी मला हां माझा प्रसू असता तर मला AC ने घेऊन गेला असता, तुझ्यासारखा काही स्लीपरने असता घेऊन. प्रसू म्हणजे माझा पप्पा बेसिकली. आमची बोलते तू एवढे तास मला बसून हां माझं एवढंच बजेट आहे, मी त्याच्यानेच नाही. हा ना जितना बजेट. तुझा नवरा नाही होते तिची तेवढी त्याच्यानेच नाही. आणि आता आले होते बघा बाबा आम्हाला सांगितलं असतं तसं 2च तिकीट कन्फर्म झाल्या, 2 झाल्याच नाही. म्हणजे थिंक काय झालेलं काल जेव्हा RAC झालेला 2 आणि 2 अजून वेटलिस्टवरती दाखवत होता. आम्हाला असं झालं की यार कुछ तो हम लोग आहे ना पिछले जन्म का कुछ तो नाता आहे तिकीटचे. हां नेहमी म्हणजे एंड मोमेंटपर्यंत आम्ही त्या ह्याच्यातच असं सिच्युएशनमध्ये की जाने का नाही जाने का नाही. पण यावेळी आम्ही ना काहीच म्हणजे आत्ता आम्ही हॉटेल पण आत्ता करणार आहे. आम्ही यावेळी काहीच केलेलं नाही, फक्त तिकीट बुक करून आम्ही बॅग भरलेत. मी आत्ता बॅग भरली अर्धा तास पूर्वी आणि मी लगेच बॅग भरून आंघोळ करून मी निघाली. मी एवढे दिवस ट्रिपचं काय केलेलं आहे, पण मी आज त्या 2 तासाचे सगळं आवडलं ना एकदम झटपट पटापट रिअल ट्रॅव्हलर्स ॲक्च्युली यार ॲक्च्युली. आणि यावेळेला मी पण ना एकदम असं सगळं सॉर्टेड जेवढं तेवढं घेतलंय, भांबट बसायला काहीच घेतलंय. कारण मला सुद्धा वैताग आलाय सगळ्या फ्राय. ही माझी मम्मी 4 ड्रेस मला म्हणते तू पण घे तू पण. मी कशाला, आम्हाला माहिती आहे आम्ही काय करतो, एवढे ड्रेस काहीच करत नाही आम्ही. हा ना हां ते माझी पिचिंग चाललेली आहे. आता थोड्या वेळानंतर माझी चालू आहे. त्याच्या अगोदर आम्ही खिलवतो आणि झोपवून टाकतो. आता 2 दिवस यांना पुरून उरणार नाही. हॅबिट्सवर पिचिंग चालू आहे. कसं वाटतंय तुम्हाला आपण चाललोय? तुला काय वाटतं? छान. अजून काय होतं एक्साइटेड? तुम्हाला सांगितलेलं ट्रेन बद्दल. हो आम्हाला सर्व फोटो सांगितले, प्रँक केला मला वाटते यांनी काहीतरी गमला केला नाही बोलते पण केलं कन्फर्म नाही असं करत होते. ठीक आहे ते 2 साईडच्या तिथे आम्ही दोघीच बसणार, तुम्हाला उभंच ठेवणार. काम है हमारा. उसके बिना रहा नहीं जाता, आदत से मजबूर गाइस. चलो मिलते हैं खाने के टाइम पे. सफ़र शुरू होते ही हमारा सफ़र शुरू हो गया है. या गाडीला पॅन्ट्री नाही आहे आणि आम्ही खूप माझी मम्मी तर दुपारी बोललेली होती शर्वरीला कॉल करून विचार आपण डब्बा घेऊन जाऊया हे ते वगैरे. पण आमच्या शर्वरी मॅडम बोलल्या नाही आपण बाहेरून खायचं आणि आम्ही तेव्हा काहीच बघितलं नाही की या गाडीला या गाडीला पॅन्ट्री आहे काय, या गाडीमध्ये कोण काय चढतं आहे बिडतं हे पण आम्हाला काहीच माहिती नाही.
गेलो ना बाहेर पण हा. असं हे आणलं का नको नको बाहेर कशाला आणलं, कशाला आणलं, आणू नका. मला वडापाव लागतो दिवसात नाही. मग बघ वडापाव इज माय सेव्हियर आणि आता पण मी त्याच्यावरतीच गुजारा करते. वडापाव आणि अनुष्का आला हे बघ माणूस कुठेही किती जायला तुमचा जिमचा तुमचा प्रोटीन ब्युटीन यायचं तर ह्याच्यावरच असतं. एंड ऑफ द डे वडापाव. खरंच तो खाल्ला की पोट पण भरतं. माझ्याकडे प्रोटीन बार नाही म्हणून, नाही तर मला कसली गरज नसती. शाळा तुझा प्रोटीन बार पण 100 बार खाते 100 रुपयाचा अरे ट्रेकला आम्ही त्याच्यावर असतो. आणि मी 15 रुपयाचा वडापाव बेस्ट. तुम्ही हे भात झोप झालेला आहे कारण खूप थंडी वाजते मला तर. आणि इट्स 4 o'clock लाईक 4:15 ऑलमोस्ट. आमचं स्टेशन यायला पाहिजे होतं पण अजून आलं नाही आहे. 15 मिनटं लेट आहे गाडी. तुम्हाला कितपत आमचा आवाज ऐकून कॉल. हा ॲक्च्युली हे पूर्ण ठरलं आहे. म्हणजे मी जिकडे प्लॅन आम्ही आहे ना AC ट्रेनमध्ये मोस्टली आहे ना सॉक्स वगैरे असं होतं की नको. पण जिकडे मी बोलते ना की चला आपण घालून जाऊया तिथे आहे ना एकदम असं गरम तिकडे AC चालतच नाही. आणि जिकडे मी विचार करते मरू दे नको जाऊया बाय बी कुडकुडले अक्षरशःवरती. एकतर ज्यांना अप्पर असते ना ज्यांना अप्पर असते ना बाई they are dead. इथे आम्ही काहीच बोलू पण नाही शकत का आर्ग्यू नाही करू ना आता आम्ही हॉटेलवरती जाऊन झोपणार आहे. झोपेची गरज आहे आम्हाला. कुछ कॉर्पोरेट मजदूरी करके हम थक गए हैं. हमें बख्श चाहिए. हम बख्श लेके रहेंगे. बस झालंय. चला उतरल्यावर भेटते. बाय बाय. गुड मॉर्निंग फ्रॉम औरंगाबाद. या छत्रपती संभाजीनगर. येस. तर मग आम्ही सकाळी उठलो उशीर आहे कारण आमची झोप एकदम तुटकी फुटकी झालेली. अँड नाव यू ऑल ड्रेस्ड अप एकदम सुंदर सुंदर. And these are the mommies. मॉमी इज डुईंग द मॉमी थिंग. इथे कोणाचं काहीतरी उद्घाटन. जेव्हा आम्ही सकाळी झोपलेलो होतो तेव्हा ह्या दोघी जणी बाहेर आलेला राऊंड मारायला आणि इथे कोणाचं काहीतरी उद्घाटन होतं तर ते त्यांना बोलले तुम्ही या उद्घाटनला वगैरे असं असं. आणि काय ओळख करून आल्यात हां लोकांशी. आणि खाण्यापिण्याचं पण आहे असं जसं आता येत आहे तर पण लिटरली आम्ही त्यांचं हे लोक थांबले की नाही ना थांबलं जरा तेवढ्यात वगैरे आम्ही जाऊन येतो वगैरे. हा प्रमुख पाहुणे मुंबईवरनं आलेले. इथे कुठे हा असंच जायचं आपलं सरळ. ही बघ 10 मिनिटाचा रस्ता आहे गाईस चालायचा तरी पण रिक्षा. 2 मिनिटाचं नाही आहे. अहो पोहोचू ना. ए सगळ्या बाबतीत ना AC ट्रेन केली आता आता नाही. बजेट संपलं आता. नाही इतके इतने मी हमारा पगार इतने मी इतना ही मिलेगा. मी देते म्हणजे तुझे पैसे ना प्रसूचे पैसे आहेत ते उधळ. खुपिया खाना. सो आमचं जेवण आलेलं आहे. येस. रोजी फूड हे या लोकांनी ठिकाणी कॉमन बनले अँड ॲज आय एम युनिक आय विल ऑलवेज मंगाव सम. हे आत्ताची मुलं ही आणि यांची चोचले ना सुनबाई आमची हिला चांगलं काय खावत नाही. नको ते काहीतरी मागून ठेवले. असं चांगलं जेवण जेवायला नको यांना. यांची मुलं ही आत्ताची गप्पस. असं बोलतात मी शिकतो ना हा मॅनर्स नाही. बघा याचं सगळं आहे. वांग्याचं भरीत आहे.
हे समथिंग थांब आपण ट्राय करूया. समथिंग काहीतरी यम्मी दिसतंय. सर्व आहे जे हवं. ऐकणार नाही माझं ऐकायलाच नको. काहीतरी मागून ठेवते. शेवची भाजी किंवा शशी आले ना मला रिग्रेट त्याला विचार कॅन्सल करणार. इच्छा आली शेवची भाजी घालायला. तिकडची बघायची मला खाऊ कशी असते. सो विल टेस्ट द फूड गाईड ना. ती शेवीची भाजी येऊ दे. बघूया आता आमचं मस्त तेवढ्यात असं दर्शन पण छान झालं. थोडी लाईन होती पण ठीक आहे. चांगलं मस्त झालं. ते ज्योतिर्लिंगला हात वगैरे लावायला भेटलं. मी माहिती आहे ते असं हे करून मी ते हे पण केलं. लाईक मी उभी राहील हां मी पण दोन्ही साईडने हात लावले. हां एक्झॅक्टली. भारी वाटलं. छान वाटलं. काइंड ऑफ एक्सपिरियन्स. फोटो मस्त नाही साडी आले यार नीट. फोटो आले ते घरी जाऊन चांगले दिसतील. नाही पण एक फोटो नीट थिअरी असते. फोटो घरी जाऊन एकच अजून नीट आलाय फक्त बस. तिला वाटते जाऊ दे काय. पण बाकी आता पोस्ट करायला येणार फोटो येणार. फोटो आता मी शर्वतीला काढायला लावणार माझे फोटो. सो आता हे झाल्यावर आम्ही अजून साईट सीन्स वगैरे करणार आहोत. येस. सो त्यासाठी आम्ही फोटो वगैरे केले बुक. मग ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवतो आम्ही कुठे कुठे काय काय बघतो ते. सो सध्या किती सुंदर दिसतं लगेच. ये. सो आता सध्या जेवण घेतो आणि भेटूया. सहलीला जायचं सहलीला सहलीला पेट पूजा करून आम्ही निघालोय सहलीला जायला. कीप वॉचिंग गाईज. माझी परिस्थिती बघताय ही सगळी माझ्या या मम्मीमुळे झाली आहे माझी परिस्थिती. कारण द थिंग इज तिला साडीचा वैताग आला आहे. सो तिची बॅग मला घ्यावी लागली आहे. पण तिच्यामुळे ही माझी परिस्थिती आहे. बट एनिवेज आय कॅन जस्ट कॅरी आउट एनिथिंग इन सच अ गुड वे. सो आय एम ओके विथ इट. आता बघू पुढे काय बघण्यासारखं. मी दाखवते माझ्या समोरचा व्ह्यू कसा आहे तुम्हाला. हे दिसतंय. अरे यार ह्या गाडीवाला मध्ये चल ना तिथून. हे समथिंग काहीतरी असं आहे. क्लोजअपमध्ये जाऊन दाखवते. येडी घ्यायची तिला सांगतो. या लोकांना आम्ही पाठवत आहे गाडीमधनं मस्त फिरायला. जाऊन बाकीचे स्पॉट्स बघून येतील. आणि वी द 2 गर्लीज वी आर गोना रोम अँड आमचे हे पायच 11 नंबरच Yes, बेस्ट of आहे. course. आम्ही जाऊन हे मस्त फिरून येऊ सगळं. सो या बाय गाईज. बाय बाय. मजा आहे दोघींची. हा ना तेच. सो मी शर्वतीला जस्ट सांगितलं की लाईक कॅमेरा ऑन करायला. बिकॉज आय जस्ट समथिंग इन माय माइंड अँड आय थॉट ऑफ शेअरिंग इट. सो द थिंग वॉज की आम्ही तिथे होतो तिथे ठीक आहे. आणि लेट मी कम बॅक. सो तिथे ती बस लागली. बस का काय तर बोर्ड आहे वॉडेवर ते तिथे होतं. तिथून आम्ही इथपर्यंत लाईक एट सर्टेन हाईट. सो दिस इज युअर साईन गाईज. भले रस्ता इज ऑफ सो मच अप्स अँड डाऊन्स अँड सो मच ऑफ हर्डल्स अँड सो मच ऑफ हार्डवर्क अँड एव्हरीथिंग. बट वन डे यू ऑल विल गेट टू युअर पाथ अँड दॅट टाइम it will be so worth it ki I know this is a very much like no it's too much. ये बड़ी अच्छी बात कही आप. हाँ एग्जाम्पल. बट सी ये देखो ये वाला ऐसा कुछ worth it वाला ऐसा वाला थिंग नहीं है मतलब व्यू उस हिसाब से. बट जस्ट आई एम जस्ट लाइक कि एक थिंग कि यू शुड गो फॉर इट. दैट्स द होल थिंग. Okay. That's it. Okay. Nothing else. Great motivation. Yeah. The people I stay with. And the people who make me think about these things. Akshu, Swaroop, Apu, and this madam. पण मी तुला पहिलं असं केलंय. समझ रहे हो
समझ रहे हो आप? समझ रहे हो ना? बस. तर आमच्या आता मातोश्री कुठे गेले ते आम्हाला माहीत नाही. आम्ही त्याला पाठवून तर दिले नीट येऊ दे म्हणजे गेल्या तर खरे नीट त्या काय आमच्यासारखे दुनिया उलट्या करून येते पण ते येते. आम्हाला ते बोलता बोलता जाता तर बोलून गेलेत. आम्ही येऊ घरात. आम्हाला सांगायला माहिती आहे. सकाळी पण आम्ही झोपलेलो तर गाव हिंदू राहिले. हो भाई ओळख बिळख करून आले लोकांबरोबर. त्यांना आमंत्रण आलेलं उद्घाटनसाठी. आम्ही काल पहाटे आलो इथे. त्यांना ओळख झाली, त्यांना आमंत्रण आले. अशा झुंबाचं समथिंग कोणाचं ऑरा आहे भाई त्यांचा एक्झॅक्टली. प्रभाव. सकाळपासून ते झोपले नाहीत. आम्ही तरी एक तासाची तरी झोप काढली. हे लोक झोपले नाहीत, लोक खूप थकलेत. सो बघू आता आम्ही सगळं उरकू फटफट आणि जाऊ झोपायला. त्याच्यानंतर वी आर एक्झॉस्टेड अँड बिकॉज झोप कारण ॲक्च्युली वी आर लाईक कॉर्पोरेटने आम्हाला एवढं थकवून टाकलं आहे लाईफमध्ये. रोजचं सकाळी उठा या संध्याकाळी आणि संध्याकाळी फक्त आम्ही फक्त घरी जेवायला आणि झोपायला येतो. दॅट्स इट. आम्ही वेगळं असं मंडे टू फ्रायडेमध्ये वेगळं असं काय होत नाही. डायरेक्ट सैटरडे संडे अगर कुछ फिर भी जब से मैं काम पे लगी हूँ ना नए वाले पे सैटरडे संडे कुछ ना कुछ हो ही रहा है. एक प्रॉपर एक झोप नाही. पहिला संडेला आम्ही पिकनिकला गेली. सेकंड सॅटर्डे संडेला आम्ही बाबूकडे गेली आणि आता थर्ड सॅटर्डे संडे मी इथे आली आहे. फोर्थ सॅटर्डे संडे आय डोंट नो. फिफ्थ सॅटर्डे संडे अगेन आय एम गोईंग गाव. बस वी आर गोइंग. त्याच्या नेक्स्ट सॅटर्डे संडे मी पण नाही. मी परत वाटतं आता नेक्स्ट सॅटर्डे संडे माझे घरचे चालू मग होते. त्याच्यानंतर आमचा ऑफिसमध्ये सीझन चालू होणार. हाँ यार ठीक है. वी विल डू दिस ॲज वेल. सगळं करतो हे कर. येस. चला भेटू पण. चर्स. आमच्या मम्मीज ते लेणीज बघायला गेले आहेत आणि आम्ही बघा जसं काय त्यांना जाऊन उद्या रिसर्चचा कुठचा पेपर द्यायचा आहे. एवढा टाईम झाला आहे. आमचं असं झालं आहे की या लवकर या. हाँ ना भाई टूरिज़्मवाले असून वी आर लाइक एक देख लिया बस हो गया अभी बस चलते हैं इधर से बट वी कांट लीव बिकॉज त्यांचे 80 रुपये वसूल आणि त्यांचं आता असं आहे की लाईक काय बोलू होती मी. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना. काहीतरी बोलत होती मी पण माझ्या डोक्यातला तर झोप आहे सध्या तरी. आम्ही झोप आली यार. हे लोक पण रखडवत आहेत आम्हाला. बघू आता. माझ्या बॅटरी इज गोइंग टू बी डेड इन 3, 2, 1. हॅलो गाईज. सो बेसिकली आम्ही सगळीकडे जाऊन आलो आणि त्याच्यानंतर आम्ही हॉटेलवरती गेलो आणि आता आम्हाला थोडंसं सगळ्यांसमोर आम्ही सांगितलं मम्मींसमोर आमच्या की आम्हाला काय भूक बीक नाही लागले पण जस्ट फॉर आवर चुल्स अँड ॲज शर्वरी इज आउट ऑफ अ डाएट सो वी हॅड हिअर टू हॅव सम पाणीपुरी. आउट ऑफ डाएट ओनली टिल संडे. हां आणि मेन म्हणजे ना मला खूप बॅड एक्सपिरियन्स आहे बाहेर ठिकाणी पाणीपुरी खायचा. आम्ही लास्ट टाईम बनारसला गेलेली तर आम्ही तिकडे खाल्लेली. त्याच्यानंतर मला असं वाटतं मी एक 3-4 महिने तरी पाणीपुरी नसेल खाल्ली कारण मला अक्षरशः ते असं झालेलं. म्हणजे बनारसला नाही खाल्लेली अयोध्याला खाल्लेली आम्ही आणि तेव्हापासून आय वॉज लाईक आता मी हिला बोलले तू खायची आणि तेव्हा पण हिने मला येड्यात कळलेलं की नाही चांगली आहे. मी हिला बोललेली पहिली बाईट तू खा मग त्याच्यानंतर मला सांग कसं काय ते. तर हिने पण आता पण ही बोलते मी हिला बोलले पहिली बाईट तूच खायचं आणि ऑनेस्टली सांगायचं नाही तर मी तुला बुक्की घालणार. आता बघूया ही ऑनेस्टली सांगते का परत मला पाणीपुरी खायचं हे करते. सो इट इज लुकिंग गुड. नाउ लेट्स सी रियल टेस्ट. अगर आपने झूठ बोला अरे ॲक्च्युली गुड खाऊन मग पक्का. इथे खाल्लेली ना आपण रत्नागिरीला उतरलो तशात थोडीशी सिमिलर आहे पूर्ण नाही. चांगले
घ्यायची. दहीपुरी ट्राय करूया आपण. आय विल टेस्ट गिफ्ट रेट पाणीपुरी ऑफ 5 on 10. म्हणजे ही आय गेस मग शर्वरीने लहान अशीच पाणीपुरी खाल्ली आहे. आणि मी जी खाल्ली आहे ती ओजी पाणीपुरी खाते मी. ही अशी वाली नाही खात. खाण्याला नावं ठेवते. खाण्या नावं नाही. आय एम अ फूडी सो आय नो व्हॉट इज द राईट टेस्ट अँड व्हॉट इज नॉट. सो प्लीज. त्या दिवशी पण ना मी वर्लीवरनं येत होती तर मी ते माहिती असे ते गुजराती ते हे असतात समजलं ना तुला ते असे चाट्स पण त्यांच्याकडे ड्रायफ्रूट स्वीट्स असं वाला एक असतं त्यांचं. त्यांच्याकडे मला ना कचाकडीवाली पाणीपुरी दिसते. म्हणजे चल कचाकडीवाली कोल्ड पाणीपुरी असते ना त्याची ती पुरी असते ना ती त्याला कचाकडी बोलतात. सो ती वाली तर मी बोलली त्यांच्याकडे खाऊया. भाई आपण बोलतो ना नेवर जज अ बुक बाय इट्स कवर. एवढा फालतू शॉप बघाल ना तुम्ही एवढा लॅविश पण पाणीपुरी एवढी फालतू होती ना. आणि त्या पाणीपुरीची किंमत किती होती 60 रुपये. लाईक लिटरली 60 रुपये मी वेस्ट केलेत एका फालतू पाणीपुरी मागच्या मागे. हां दहीपुरी सांग. दहीपुरी खाऊया. शेवपुरी दे दो एक. बेटे इधर आ जाओ गाइस. बेटे पूछा पर उसने हाँ ना नहीं बोला. हम बैठ गए. मैं तो बैठ गई. ये भी बैठ ही जाएगी. उसमें क्या ही है इतना. आता आपण शेवपुरी टेस्ट करूया. तर उद्याची पण आमची सोय झालेली अशा प्रकारे. आणि आता सेंट्रल बस. अरे तो बोलला ना अर्धा तासाला असते इथून. ती बस बघूनच मला असं मला पण सकाळ तेव्हा कारण ती एकदम थांबत जाणार. ते खूप डस्ट आहे. एक्झॅक्टली. दिस एरिया इज नॉट हॅपनिंग ॲटलीस्ट. का बोलते डस्ट आहे वगैरे. शी हे कटोला आहे. ती व्लॉग बघते. बघू दे ना. शाळा पश्मीला माहिती आहे शर्वरी अशीच बोलल्या. शर्वरी सरळला बोलली. तर हे तर मी काय बोलत होती की हां दिस एरिया इज नॉट हॅपनिंग लाईक आम्ही लास्ट टाईम अयोध्या आम्ही जेव्हा दोघीच ट्रॅव्हल केलेलं अयोध्या बनारसला तेव्हा ते एरिया पण इट वॉज व्हेरी मच हॅपनिंग बट आय डोंट नो बट दिस एरिया इज नॉट सो मच हॅपनिंग आय डोंट नो व्हाय बट या let's see what happens. Maybe just because of the crowd that is in here. So like be very honest, it's the Mohammedan crowd in here mostly. So त्याच्यामुळे मे बी आम्हाला जास्त अनकम्फर्टेबल होतं. त्याला पण असं होतं बट तिथे एवढं फील नव्हतं होऊन येत आणि इट वॉज मच सेफर. भले तिकडे असे लोक बाकीच्या गोष्टीसाठी जबरदस्ती करायचे ना रिक्षा ह्या होत्या वगैरे बट वी नेवर फेल्ट अनसेफ दो वी वर ओनली 2 of us together. So it's the शेवपुरी guys. Let's have शेवपुरी. Okay, I will do the taste test first. आणि ह्याने गोड पाणी वरती टाकून माती खाल्ली आहे. व्हेरी गुड. Six on 10 ना. 6 on 5 on 10. ठीक है. इसमें अगर दही होता ना तो अच्छा लगता ना. दही होता तो अच्छा लगता. तर ते सध्या आम्ही हेच खाल्लं. आम्ही पुढे अजून एक राऊंड मारून येऊ बघू काय खाता येईल. सो मला जातो. पण अजून एक गोष्ट डाएटच्या नावाखाली डोंग आहे गाईज. डोंग. मी ट्रिपल अनुष्का सोबत असेल तर डाएट नाही करायचं हे ठरवलं. खरं मला माहिती आहे एकदम ती हिंदी टेम्पटिंग गोष्टी खायला ना की मग मला ते राहणार नाही. आणि ट्रिपवर यार मी जगायला येते ऑफकोर्स. कारण रोज आम्ही मरत असतो. डाइट इज नॉट बैड. ते बॉडीसाठीच आहे. बट द थिंग इज बरोबर की क्या चीज ना और डाएट चल एक वेळेस तर ठीक आहे. डाएट एक वेळेस ठीक बट जिम माझं असं होतं ऑलरेडी वी आर लाईक वुमन गो थ्रू
अ सर्टेन इन लाईक पूर्ण त्यांची बॉडी पूर्ण अशी रिसायकल होत असते महिनाभर. लाईक गोष्टी ॲड होतात, गोष्टी लूज ऑन होतात वगैरे हे ते वगैरे. आणि माझं असं होतं की डाएट सर एक वेळेस ठीक आहे, यू शुड ईट हेल्दी फॉर युअर स्किन, फॉर युअर इनर बॉडी, फॉर युअर आउटर बॉडी ॲज वेल. कोण बनतो खाली थोडा बोला 2 मिनिटं. अरे विचार लागला मला. मी अकेली तो सौ येऊ काय तर विचार लागणार मला. पण हां, सो द पॉईंट इज की मग रोज जिमला का जायचं, लाईक जायचं परत बॉडीला ते वेट्स बीट्सने स्वतःच्या बॉडीला पेन करून द्यायचं. आय मीन वाय, आय डोंट गेट द कॉन्सेप्ट. स्वीट पेन, सेक्सी पेन नाही. अख्खा आय दिवस डोकं शांत डोंट राहतं. आय डोंट अग्री. आय जस्ट अग्री ठीक आहे, वॉक ठीक आहे, रन ठीक आहे, बट हे जिम विम आय एम नॉट अ फॅन ऑफ जिम सेक्सी भाजी अँड आय डोंट लाईक पीपल हू गो टू द जिम. हो तरी तू माझ्याच बरोबर फिरणार आहे. नको मला. ए लागलं अरे नाटक नाही पाहिजे, तोंड खोल. अरे मी तुझं लागतं सर्वांनी. तुलाच खायची होती. बहुत सुकापोळी जायला. जाईल ना. मी खूप पर्टिक्युलर आहे अबाउट माय फूड. ॲज आय एम अ फूडी. मला सगळं मस्त एकदम ऑन पॉईंट लागतं. ऐसा कुछ मुझे बीच में का नहीं चलता है. हा पण मी असे नाही की मी अमिरोवाले चोचले नाही करत. ॲव्हरेज चोचले, मिडल क्लास चोचले, बट इट शुड बी ऑन पॉईंट. आणि असं नाही की मी सगळं बाहेरचंच खाते, मी सगळं घरचं पण खाते. सगळ्या भाज्या विचार का नाही फक्त स्पेसिफिक, मी सगळ्या भाज्या खाते काही, सगळ्या भाज्या. सो आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ. हो खाते मी, फक्त मला सुरण नाही आवडत कारण ते मला जरा सुका लागतं, म्हणून मी ते नाही खाऊ शकत. मी खाते थोडं. ती भाजी आय डोंट गिव इट. कपडा पण ठेव. भाजी का दर्जा ऑल्सो. ती काय पण लोक ते खातात, जे पाहिजे ते खात नाही. मेथीची भाजी खाते तू? मेथीचे नाही. पराठे खाते. पराठे नाही, मेथीची भाजी असते. मेथी माझ्या पोटात जाते आणि ते मॅटर करतं. मेथीची भाजी इज मॅन्डेटरी. मेथी तेल लावून जावी का मेथी पिठात घुसून जावी, मेथी माझ्या पोटात जाते मॅटर करतं. आमच्या आता बक तुम्ही ऐकून वैतागला असाल, नंतर भेट. तो मुलगा तिथे लॉलीपॉप खाते आता, मला टेम्पटिंग होते. कुठे काय तो फूल आहे लॉलीपॉप मनी बस येते, स्वप्ने दिसते. तसं मला मगाशी गेला, आम्ही ज्या रिक्षानं उतरला, आम्ही जेव्हा जात होतो रूमवरती, मला बोलली मला शहरवरी कोलंबी खायची इच्छा होते. कोलंबी. आणि आता कोलंबी बोलले तर आता मला बिर्याणी खायची इच्छा होते आणि क्रॅब लॉलीपॉप. आणि मी कशाशिवाय पण राहू शकते, मला चिंबोरीशिवाय नाही का? राहू शकत यार. जस्ट कोळी पीपल थिंग्स. आणि आम्ही भंडाऱ्यांना पण मच्छी लागते. प्लीज यार, आम्हाला कशापासून पण लांब ठेवा, पण आम्हाला चिंबोरी, कोळंबी, हा यार. ते रावस. एक आय गेस एक कोळी कोकणातले आणि मालवणी, म्हणजे कोकणात कोळी कम्स ऑन टॉप 1, जे लोक मच्छी डेली बेसिसवरती खातात. कारण ते त्यांचं स्टेपलच आहे. लेट्स कम कोकणातले पण स्पेसिफिक लोक, जसं आम्ही भंडारी वगैरे, आम्हाला पण मच्छी लागते. जरी माझ्या घरी जरी बनत असेल, कारण आम्ही आणि मम्मी जरी असलो खायले, आम्ही घरी जरी तरी आमच्या गावी म्हणजे आमच्या घरात रोज मच्छी बनते. फक्त एक सॅटर्डे सोडून. काय माहिती का सॅटर्डेचे ते लोक नाही खात, म्हणजे माझा काका खात नाही म्हणून नाही भरत मच्छी, पण बाकीचे खातात. सो ते नाही तर मग आम्हाला पण मच्छी लागते. आणि मग चिकनचं ऑब्व्हियसली चिकन किंवा मटन. चिकनचं ऑब्व्हियसली संडेचं ऑब्व्हियसली चिकन मटन वडावर असतं. मग अशी शर्वरीची मम्मी तिची व्यथा सांगते, मला खूप दया आली तिच्यावरती. व्हेरी मच दया. काय व्यथा सांग. बाकी सगळ्यांसाठी वेगवेगळं जेवण बनवतात. ते आमचे 2 बसल्यात ना घरी. काय नाही यार, मी मम्मीसाठी बनतो ते पण खाईल, मला काहीच इच्छू नाही ना. आमची शर्वरी ना खूप ॲडजस्टिंग आहे बाय. पुढे जाऊन पण ॲडजस्ट करेल सगळ्या गोष्टी.
झालं? यू नो इफ यू नो. मिलते हैं नेक्स्ट कुछ तो चटाकेदार तिसका. आणि ह्याच्याने तर माझं मन नाही भरलं आहे. काय मिळतं पुढे जाऊन. चला आमच्याकडे सध्या औषध टाइमपास नाही म्हणून आम्ही आता तन्वीला त्रास द्यायचा फुल आम्ही त्या ह्याच्यामध्ये आहोत. आणि आता मी तन्वीला मी हे केलं की व्हिडिओ कॉल केला तर. आणि तिची 8 मिनटं अगोदरच स्टोरी होत्या तर मी तिला कॉल केला व्हिडिओ कॉल तर तिने उचलला नाही. ठीक आहे. नंतर पटकन मेसेज केला 2 मिनिट थांबा करत्या. शर्वरी बोली थांब मी पण बघते करून वगैरे असं तसं मुद्दाम. नाही तर ते आपल्याला सिरियसली घेणार नाही. इथे कोणाच्या तरी लग्नाची बारात चालली आहे पण त्याच्यामध्ये मला आनंद घ्यायचा. आणि पण त्याच्यामध्ये मला नवरीच दिसली नाही कुठे. काय माहिती नवरी कुठे होती. बहुतेक त्यांचं लग्न लेट असावं. आत्ता काय माहित नाही बाबा. हां तेच ना. तर आता आम्ही तेच बोलवतो की लाईक आम्ही तन्वीशी तर महिन्यात शर्वरी वाजलाय की आपण तिला कॉल कर नाही तर मी पण तिला कॉल करते नाही तर ती आपल्याला सिरियसली नाही घेणार. आणि शर्वरीने पण तिला व्हिडिओ कॉल केला तर तिने उचलला नाही कॉल. आणि दाखवतो मेसेज दाखव तिने काय केला. आम्ही बोलणार नाही काय मी इथे मेसेज दाखवणार तिने काय मेसेज टाकलाय ते. दिसतंय का तुम्हाला? उलटा दिसणार ना. सो तन्वी बिंग तन्वी हा. लिहिलंय, अरे हगायला बसली आणि मी शर्वरी बिंग शर्वरी लिहिलं हग हग बाई हग. हाय साम. आता बघू तिची आता व्हिडिओ कॉल आहे ना ते मज्जा घेऊया तिची. हां आता मला केला ना व्हिडिओ कॉल तर मी नाही उचलत. ठीक आहे मग तुला बघ करते काय. आता आम्ही तिची मज्जा घेणार. मी रेकॉर्ड करणार तिची मज्जा घेताना. तन्वीचा व्हिडिओ कॉल आलाय. अरे हा रात्र झाली आहे ना. मी म्हटलं कुठे गेलेत तुम्ही. रात्र झाली मग माझी आठवण येते का तुम्हाला. हो पक्का एक नंबरचे पक्का. त्याशी तुला व्हिडिओ कॉल केला असता का? तुझं थोबडं बघायचं तेवढी काय गोष्ट आहे. आत्ता ना. हो हा मला वाटलं त्या दिवशी करत होता ना असं ऐकलं मी. आणि मी उठीला असताना तुम्हाला करायला पाहिजे होता. काय 60 रूम होती माहितीये. आठवण येत हा ना तुला काय आमची आठवण येत नाही. आम्ही बोला आम्हीच करतो हिला कॉल. मी उठली पण नाहीये माहितीये. सकाळी रामेश्वरमला 2 वाजता उठलो आंघोळ केली. रामेश्वरम झालं. मी 9ला आलो 10ला. अय्या. तुम्हीच बोललेला सांगूच नाही कोणाला. बाई कसं गेलं काय केलं पण ती इथे गेलेलीस ना तू. कुठून कुठे गेली? कुठे कोइंबतूरवरून उटीला गेलो. उटीवरून रामेश्वरम मदुराईला आलोय. फ्लाईट मदुराईवरून आहे. घरी यायची. हा मग काय करता दुबईला जाऊ पुढे. सही यार सेक्सी. 10ला आलो झोपलो. 12ला चेकआउट करून मग मदुराईला आलो. हा किती? मीनाक्षी अंबाटे काय 25 झाले असते. हा हे ब्लॉग मध्ये कुठे आहेत? हे माझ्या ब्लॉग मध्ये जात आहे हा तन्वी. ते लोक हॉटेलवर आहेत. दोघीचं तुमचं आज दर्शन झालं. हो आजच आलो आम्ही सकाळी पहाटे. मग माझं रामेश्वर तुमचं देशनेश वा. झाले. टच वूड भाई टच Touch wood. वूड कुठे आहे? वूड तरी दिसत नाही. काय काय म्हटलं टचवूड म्हटलं. हा बापरे. त्या मंडेला भेटूया. तन्वी चल तन्वी ऐक ना.
बाय. त्याच हाताने धुतले तिने बाय आता. बाय काय या नाही हा उजवा आहे तू उजवा हाताने धुते. घाणेरडी. चल बाय. बाय. हे असं हे कसं केलंय असं